नमस्कार. तर आजकाल ना खूपच ट्रेंडमध्ये असलेल्या ह्या वन पीसचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पहिल्यांदाच तुम्ही रिझल्ट बघू शकता, किती छान असा रिझल्ट आहे. खूप मस्त दिसतो हा वन पीस. तर त्यासाठी पहिल्यांदा मी इथं बघा अस्तरचा कपडा घेतला आहे, त्याला 4 फोल्ड केलेला आहे. बंद बाजू माझ्या साईडने आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही विचारता की किती अस्तर लागतं, तर अर्धा मीटरपेक्षा थोडंसं कमी किंवा अर्धा मीटर एवढंच अस्तर तुम्हाला इथं लागतं. तर सगळ्यात पहिलं मी इथं रुंदी टाकून घेते. तर 32 साईजचा ड्रेस आहे, त्याच्यामुळे 8 आणि प्लस 2 इंच असं 10 इंचावरती मी रुंदी टाकले. उंची नेहमीप्रमाणे आपली 15.5 ते 16 एवढी उंची ठेवायची. गळा रुंदी ठेवायची 2.5 इंच आणि शोल्डर इथं मी घेतला आहे 6.5 इंच. तुम्ही 6 इंच शोल्डर घेतलात 32 साईजसाठी तरीसुद्धा चालेल. तिथून खाली मुंडा घ्यायचा 6.5 इंच आणि मग मुंड्याची मार्किंग करायची. त्यानंतर समोरचा गळा मी इथं ठेवणार आहे 6 इंच. तुम्हाला डीप पाहिजे असेल तर तुम्ही याच्यापेक्षाही डीप घेऊ शकता. त्याच्यानंतर डायरेक्ट फी शेप आहे, त्यामुळे फक्त उभी आडवी अशी लाईन मारायची फीमध्ये. झाला आपला गळ्याचा शेप. त्यानंतर 1 इंचावरती 1 आणि 1.5 इंचावरती 1 अशा 2 मार्किंग करायच्या आणि दोन्ही मार्किंग अशा ड्रॉ करून घ्यायच्या. त्याच्यानंतर कमरेचं माप टाकायचं. जेवढी कमरे असेल त्याचा 4था भाग करून त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. मी इथं कंबर टाकलेली आहे 9 इंच. तर बघा इथं आता जसं आपण मार्किंग केलं आहे तसंच कटिंग करायचं. बाहेरचा मुंडा पहिल्यांदा आपण इथं कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण पुढचा मुंडा कट करूया. तर हे बघा असं. आता साईजनुसार ना इथे तुमचा मुंडा आणि शोल्डरमध्ये बदल होतो. तर हे बघा आता जो बाहेरचा मुंडा आहे ना तो पहिल्यांदा आपण कट करूया, कारण की आपला तो वरच्या भागामध्ये दिसत आहे, तो मुंडा आपल्याला इथं कट करायचा आहे. त्यानंतर आपला गळ्याचं जसं मार्किंग आहे ना फीमध्ये सेम तसंच त्याच्या गळ्याचं मार्किंगही आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर आता मागचा भाग घ्यायचा आणि मागचा फक्त आपल्याला आता गळा काटायचा आहे. आणि गळा आपला नेहमीप्रमाणे जो रेग्युलर असते ना साईज 3.5 इंच, तो आपला डेली यूजसाठी आपण जसा वापरतो तेवढाच आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे. आणि रुंदी इथं जी आपण पुढच्या गळ्याला घेतली होती तीच 2.5 इंच आणि उंची मी इथं 3.5 इंच एवढी टाकली. आणि ह्यालासुद्धा मी आता इथं 1 इंचावरती गोलाकार देऊन घेणार आहे आणि मग याचंही कटिंग करून घेणार आहे. झाला आपला इथं पाठीमागचा भागसुद्धा तयार. तर आता पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपले तयार झालेत. आता आपण मेन फॅब्रिकवरती याचं कटिंग करूया. त्यासाठी आपलं मेन फॅब्रिक घ्यायचं. सेम जसं आपण अस्तरचं फोल्ड केलं होतं 4 फोल्ड, सेम तसंच आपल्याला इथं मेन फॅब्रिकसुद्धा इथं 4 फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा अशी मी व्यवस्थित घडी घालते. तर साधारणतः असा ड्रेस शिवण्यासाठी कॉटनचं अर्धा ते पाऊण मीटर एवढं अस्तर लागतं. आता साईजवर डिपेंड आहे. ही साईज छोटी होती त्याच्यामुळे मला इथं अर्धा मीटर एवढं अस्तर लागलं होतं. जशी साईज वाढत जाते तसं अस्तरसुद्धा वाढत जातं. तर हे बघा असं मी इथं व्यवस्थित फोल्ड करते. बऱ्याच वेळा मला ना घेरसाठी कोणतं अस्तर वापरलं असे प्रश्न येतात. तर घेरसाठी मी बटर क्रेपचं अस्तर वापरते. कॉटनचं अस्तर हे कडक असतं, ते अशा घेरमध्ये अजिबात चालत नाही. एकतर तो घेर खूप जास्त फुगीर होतो आणि अजिबात चांगलंसुद्धा दिसत नाही त्यासाठी. तर इथं बघा मी 4 फोल्ड करून घेतलं, त्याच्यावरती आपले अस्तरचे पार्ट ठेवले आणि साईडने एक्स्ट्रा मार्जिन पकडत हे मी दोन्ही पार्ट कट करून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर आता आपण खालचा घेर कटिंग करूया. तर वरचा आपला पूर्ण पार्ट होता 15.5, तर तयार आपला होईल 14.5चा. तिथून खाली तुमची उंची किती आहे ती चेक करायची. आता मी इथं 48 एवढी उंची घेणार आहे. शोल्डरपासून खाली 48. वरचं आपलं 15 स्किप करायचं, म्हणजे 14.5 स्किप करायचं. आणि तिथून आपल्याला आता समजा खाली किती उरलं आहे 35 इंच, तर आपल्याला 25चं इथं मार्किंग करायचं आहे. आणि तिथून खाली 10 इंच आपल्याला सोडायचं आहे, जी आपली खालची लेअर येणार आहे 10 इंचाची. आणि मग वरची जेवढं तुमची उंची राहिली असेल तेवढं सगळी वरच्यामध्ये येणार आहे. समजून घ्या की 35 इंच आपली आता उंची राहिली कमरेपासून खाली. 35 मधलं 25 आपल्याला आता इथं कट करून घ्यायचं आहे. बघा मागचा आणि पुढचा दोन्ही मी 25चे पार्ट इथं कट केले. आता जो राहिलेला पार्ट आहे, तर हे बघा इथे 2 पार्ट आपले रेडी झालेत, एक मागच्यासाठी आणि एक पुढच्यासाठी. आणि हा जो कपडा आहे ना तो 45 बाय 45 असा मीटर आहे हा, त्याच्यामुळे याची रुंदीसुद्धा 45 आहे. तर आता जो खालचा शिल्लक कपडा आहे ना त्याच्या आपल्याला खालची जी लेअर आहे ना 10 इंचाची आपली खालची लेअर राहते, त्यासाठी कटिंग करून घ्यायचं आहे. आपण 10 इंच सोडून दिलं होतं 35 मधनं, तर पहिल्यांदा आपण 10 इंच एवढं मार्किंग करून घेऊया. तर हे बघा सगळ्यात आधी मी इथं बघा एका साईडने थोडंसं कट करते, मला ते कपडा लागणार आहे त्यासाठी. आणि त्यानंतर आता राहिलेल्याचा आपण 10-10 इंचाच्या पट्ट्या कट करूया. तर आतासुद्धा हे डबल फोल्ड आहे, म्हणजे मागच्या आणि पुढची पट्टी आपली सोबत कट होईल. तर हे बघा आता इथून खाली जे आपलं 10 इंच राहिले की नाही 48 पर्यंत मला घ्यायचं आहे. त्यामुळे मी वरतून टेपपासून मोजत आले आणि आता शेवटचा 48वा पॉईंट आहे.
ज्याच्यामध्ये मी शिलाई मार्जिन पण 2 इंच ॲड केलेलं आहे. ठीक आहे, 45च कस्टमरची उंची होती, त्याच्यामध्ये मी 2-3 इंच वाढवून ठेवत असते. आता बघा ही एक लेअर कट झाली म्हणजे आपल्या 2, आणि आता त्याच्यात तीच लेअर उचलून मी अजून दुसरीकडे म्हणजे खालच्या ह्याच्यावर ठेवली, म्हणजे आपल्या आता एकूण 4 लेअर कंप्लीट होतील. ठीक आहे, 4 कट होतील, ज्यातल्या 2 आपण पुढच्या भागासाठी वापरू आणि 2 आपण पाठीमागच्या भागासाठी वापरू. आता ही साईज छोटी आहे त्याच्यामुळे 3 मीटरमध्ये हा ड्रेस भरपूर सारा घेर आलेला होता, आणि जो शिल्लक आहे ना त्याच्या आपण स्लीव्ज लावणार आहोत. हा जो शिल्लक तुकडा आहे ना त्याचा, आता जशी साईज वाढेल तसा आपला घेर कमी कमी होत जातो. तर हा जो कपडा आहे 3 मीटर एवढा कपडा होता मेन फॅब्रिकचा. तर आपल्याला 3 मीटर इतका अस्तर लागतं की जास्त लागतं असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर 3 मीटरपेक्षा जास्त आपल्याला कधी कधी अस्तर लागतं. शक्यतो 3 मीटरमध्ये होऊन जातो ड्रेस. जेवढं अस्तर असतं तेवढंच आपल्याला मेन फॅब्रिकही लागलं जातं. जेवढं मेन फॅब्रिक असतं तेवढंच अस्तर लागलं जातं. तर आता मी अस्तरचं सुद्धा इथं त्रिकोणामध्ये घडी घालून ठेवली, आणि आपला जो वरचा पार्ट आहे ना अस्तरचा कट केलेला तो इथं बरोबर ठेवायचा. कुठे बसतोय बघायचा आणि तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सरळ, जास्त तामझाम नाही आहे. आता इथून खाली तुमची घेरची उंची कितपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला कट करायचं आहे अस्तर. जेवढी पण घेरची उंची राहणार आहे कमरेपासून खालची तेवढी आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर आता मी हे अस्तर पण कट करून घेते. आता अस्तर कट केल्यानंतर आता 4 फोल्ड आहे, उघडल्यानंतर आपलं 2 फोल्ड होईल. हे बघा असं ओपन केलं की आपलं 2च फोल्ड होईल, एक मागचा आणि एक पुढचा. त्याला पण आपण वेगळं करून घेऊया, मधून जॉईंट असतो तो. आता चला आपण आता शिवायला चालू करूया. तर मेन पार्ट इथं सरळ ठेवायचा, त्याच्यावरती अस्तरचा आपण इथं ठेवलेला आहे पार्ट. आणि आता आपल्याला पहिल्यांदा गळ्याचं जे काही फिनिशिंग आहे ना ते पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे. 1/2 इंच मार्जिन पकडत आपल्याला गळ्याला टिप द्यायची आहे. फीच्या शेपमध्ये आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं, कपडा फिरवायचा, सरळ वरपर्यंत यायचं परत आपल्याला इथं. हे बघा स्लीवलेस आहे तर तुम्ही डायरेक्ट इथे ना मुंड्याच्या साईडनी सुद्धा आपली भाई येते तिकडनं आता शिलाई करून घेतलं आणि त्याच्यानंतर पलटी केलं तरी छान फिनिशिंग येतं. पण मी विसरली होती की हा ड्रेस स्लीवलेस आहे, त्याच्यामुळे मी इथं ते काही केलेलं नाही आहे. तर आता छोटे छोटे कट्स दिलेत बघा, आणि आता हे मी पलटी करून घेते. हे बघा असं पलटी केलं. आता पलटी करताना आपला मुंडाही इथं निघला असता, म्हणजे मुंड्याला जे आपण एक्स्ट्रा पट्टी लावतो ना ते आपल्याला लावावी लागली नसते, पण ठीक आहे चला. तर इथं 1/2 इंच मार्जिन पकडत बघा मी गळ्याला पूर्ण आता टिप देऊन घेते. आणि ही टिप नेहमी 1/2 इंचावरतीच द्यायची, एकदम कडेला अजिबात शिलाई द्यायची नाही, अजिबात फिनिशिंग चांगलं दिसत नाही कडेला टिप दिली तर. कडेला टिप तेव्हाच द्यायची ज्यावेळेस तुम्ही कॅनव्हास पेपर वापरता तेव्हा. ज्यावेळेस आपण अस्तर पलटी करतो त्यावेळेस एकदम कडेला अशी टिप अजिबात द्यायची नाही आहे. तर आता बघा जसा आपला फी शेप आहे तसंच आपण पकडत आता वरपर्यंत हे शिलाई कंप्लीट करून घेऊया. तर माझं इथं गळ्याचं फिनिशिंग झालेलं आहे. आता आपण पलटी करूया आणि मेन फॅब्रिकसोबत अस्तर जॉईंट करून घेऊया. ज्यावेळेस पण बघा आपण कॉटनचे कपडे शिवतो ना तर ते शिवायला खूप सोपं जातं, कारण की कॉटनचा कपडा हा थोडासा कडक असतो, त्याच्यामुळे शिवताना बरं पडतं, ते एकदम आपल्याला असं सोपं वाटतं शिवताना. तर आता मी सगळं एकमेकाला जॉईंट करून घेते आणि मग जो काही जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करून टाकूया. आता आपला पुढचा भाग व्यवस्थित तयार झाला आहे, पण आपण इथं फ्रंट पार्टला टक्स टाकणार आहोत जेणेकरून त्याचा व्यवस्थित छातीमध्ये फिटिंग बसेल. त्यासाठी जसे आपण ब्लाऊजला टाकतो सेम तसेच पण इथे आपण पुढच्या भागाला टाकायचे. शोल्डरमधून फोल्ड करायचं असं बरोबर शोल्डरच्या मध्यातून, आणि मग असा आपला 5 ते 6 इंच एवढा उंचीचा टक्स राहील बघा. असा टक्स मी टाकून घेतला. आता इकडच्या साईडला सुद्धा मी इथं एक टक्स टाकून घेते बघा. दोन्ही टक्स आपले इथं टाकून होतील बघा. हा पण टक्स मी बरोबर टाकून घेतला आणि त्याच्यानंतर आता पाठीमागचा भागही मी रेडी करून घेतला. पाठीमागचा भाग इथं उलटा ठेवला आहे, त्याच्यावरती वरचा म्हणजे पुढचा भाग इथं सरळ ठेवला आहे आणि मी इथं शोल्डर जॉईंट करते. तर हे बघा शोल्डर मी इथं कडेला जॉईंट करते. आतला जे अर्धा इंचाचा शोल्डर जॉईंट होतो ते मी आतल्या साईडनी करणार आहे. आता मी इथं बाहेरच्या साईडनी फक्त शोल्डर जॉईंट करते बघा. आता याला मी पलटी करते आणि मग आतल्या साईडनी सुद्धा इथं हे बघा. तुम्हाला जर पट्टी लावायची असेल तर तुम्ही आधीसुद्धा इथे पट्टी लावू शकता.
तर आता मी आतल्या साईडने इथं जे अर्धा इंच आपलं शोल्डर आपण दाबतो ना, सेम तेच शोल्डर मी इथं दाबते. पहिल्यांदा लॉक करते, पहिली टिप टाकून घेते, त्यानंतर दुसरीसुद्धा इथं टिप मी शोल्डरला टाकते, जेणेकरून शोल्डर लवकर उसू नये त्यासाठी. आता दुसरासुद्धा मी इथं शोल्डर जोडून घेते बघा. तर दुसऱ्या पण शोल्डरची माझी इथं टिप देऊन झालेली आहे. त्यानंतर आता आपण ह्याला ओपन करूया. आणि बघा मी जी पट्टी कट केली होती की नाही साईडला, ती पट्टी मी इथं जो काही आपला भाई लावतो तिथे आपल्याला पट्टी लावायची आहे भाईच्या साईडने मुंड्याला. त्यासाठी मी इथं साधारणतः 1 इंच किंवा 1 इंचापेक्षाही कमी म्हणजे 1.25 इंच एवढी पट्टी घ्यायची, तरच तुमची पट्टी खूप व्यवस्थित लागली जाते. खूप मोठी पट्टी झाली की 1 इंच 1.5 इंच पट्टी झाली की ती बरोबर लागली जात नाही. त्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढी बारीक पट्टी घ्यायची. शक्यतो तिरकी कट केली तरी चालेल, तिरकी कट केली तर तुमचं फिनिशिंग चांगलं येईल. आता मला सवय आहे त्याच्यामुळे इथं मी सरळ पट्टी कट करून घेतली. तर आता ही पट्टी मी वरच्या साईडनं जॉईंट करते बघा. पहिल्यांदा इथं वरच्या साईडनं पट्टी जॉईंट करून घेतली. त्यानंतर आता आतनं जास्तीचा जो कपडा असतो ना तो आपण आधी कट करूया, म्हणजे पट्टी फोल्ड केली की आपला कोणताही कपडा पट्टीच्या बाहेर दिसत नाही त्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आपण इथं छोटे छोटे कट्स टाकणार आहोत, कारण मी ऑलरेडी इथं मी सरळ पट्टी घेतली, त्यामुळे मला इथं कट्स देणं गरजेचं आहे. तुम्ही तिरकी जरी पट्टी घेतली तरीही तुम्हाला कट्स द्यावेच लागतील. बघा कट्स दिले ना की मग आतमध्ये असं फोल्ड करायचं. आणि आता आपल्याला 1.25 इंचावरती शिलाई द्यायची आहे, एकदम कडेला नाही आहे. कडेला आपली दुसरी शिलाई येते त्याच्यामुळे हे बघा अशी. आता मी पूर्ण पट्टी फोल्ड करत पट्टी जॉईंट करून घेते भाईला. व्यवस्थित आणि मस्त पट्टी लागली जाते, अगदी फिनिशिंग पण छान येतं. जेवढी छोटी पट्टी घ्याल ना तेवढेच तुमचं जास्त व्यवस्थित पट्टी लागली जाते. तर हे बघा पट्टी लावून झाली. आता आपण जो कपडा जास्तीचा आपला शिल्लक राहिलेला होता ना तो कपडा आपण इथे घेऊया आणि त्या कपड्याचा आपल्याला इथं प्लेट्स टाकायचे आहेत. ठीक आहे, बघा मग ही आपली पट्टी आहे, ती तुम्हाला जेवढे प्लेट लांबीला जेवढ्या पाहिजेत तेवढे तुम्ही घेऊ शकता. इथे साधारणतः 4 इंचाची एवढी मी पट्टी घेतली. आणि सरळ बाजू जी असते ना आपली ती वरतीच आहे. मी इथं पलटी वगैरे काही करणार नाही आहे, मी डायरेक्ट इथं सरळ बाजूकडूनच बघा शिलाई देऊन घेते या पट्टीला. साधारणतः फोल्ड केल्यानंतरही 2 इंच एवढे आहे, म्हणजे 4 इंच एवढी ही पट्टी आहे. तुम्ही 4.5-5 एवढी घेतली तरी चालते. जेवढ्या लांब अशा प्लेट पाहिजेत तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता पट्टी. आता जो जास्तीचा कपडा आहे कट करते, कारण तो सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडच्या भाईला लागणार आहे त्यासाठी. आता आपला जो तयार पार्ट आहे तो तयार पार्ट आपण इथे घेऊया. आणि आता ही पट्टी लावताना ही पट्टी आपल्याला भाईच्या आतल्या साईडला ठेवायची आहे. हे बघा आतल्या साईडनं ठेवायचे आणि आतल्या साईडने आपल्याला अंदाज घेत या पट्टीला फोल्ड करायचा, म्हणजे प्लेट टाकायच्या आहे छोट्या छोट्या. तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लेट टाकल्यात मोठ्या छोट्या तरी चालतंय, जशा पाहिजे तशा. तर हे बघा आता मी इथून ह्या प्लेट टाकायला चालू करते. तुम्ही उलट्या साईडने डायरेक्ट प्लेट टाकल्या तरी चालेल, पण जी वरची टीप असते ना ती मग वाकडी तिकडी होते, त्याच्यामुळे मग वरच्याच साईडने जर आपण टीप टाकत गेलो ना तर आपली वरची टीप आहे ना ती सरळ येते. तर हे बघा आता मी टीप आहे ना ती कडेला देते, म्हणजे आपल्या एकूण इथं 2 टीप येतील, एक 1.25 इंचावरची आणि एक एकदम कडेला, अशा 2 टीप येतील, जेणेकरून आपली ही जी काय आपण प्लेट टाकतोय ना जे फ्रील आहे ना ते फ्रील असं वरती उचकणार नाही, अगदी भाईला आपल्या दंडाबरोबर फिट्ट राहील. त्यासाठी बऱ्याच वेळा बघा आपण हे फ्रील जोडतो आणि फ्रील असं वरती उचकतं, तर तसं अजिबात होत नाही. अशा प्रकारे जर फ्रील अटॅच केलं ना तर आता जास्तीचा जो काही झाला आहे कपडा तो मी कट करते. आणि बघा आपली इथं छान अशी फ्रील इथं लावून झालेली आहे आणि बघा दिसायलाही छान दिसते आणि फिनिशिंगही छान दिसते. तर हे बघा दुसरी टिप मी अगदी कडेला इथं दिलेली आहे, म्हणजे ते दबून बसेल त्यासाठी. बघा मग आता हे व्यवस्थित दबलं गेलेलं आहे. आता ज्या आपल्या पट्ट्या आपण खालच्या कट केल्या होत्या ना त्यातल्या 4 मधल्या 2 पट्ट्या घ्यायच्या, एक सरळ ठेवायची त्याच्यावर दुसरी उलटी ठेवायची आणि आता पट्टी पहिल्यांदा जॉईंट करायची. आणि आता आपल्याला ह्या पट्टीला फ्रील करायचं आहे, फ्रील द्यायचे आहेत, म्हणजे गॅदर्स आपण जे म्हणतो ना ते गॅदर्स. तुम्ही तर आपली जी शिलाई असते 5 नंबरवरती ठेवून जर शिलाई दिली तर आपोआप गॅदर्स तयार होतात, पण माझ्याच्याने काही ते ढिल्लं होत नव्हतं, त्याच्यामुळे मी इथं हाताने गॅदर्स तयार करते. त्यासाठी मी इथं माझी पिन घेतली आणि ती पिन आणि हाताच्या मदतीने बघा असे गॅदर्स छोटे छोटे तयार करते. जेवढे शक्य आहे तेवढे छोटे छोटे द्यायचे, असं प्लेट टाकल्यावाने मोठं करायचं नाही, ते अजिबात चांगलं दिसत नाही. जेवढं शक्य आहे तेवढं छोटं घ्यायचं. अगदी खूप पटकन काही सेकंदामध्येच हे गॅदर्स तयार होतात. टाइमपास
करायचं अजिबात काम नाही आहे. बघा माझं किती व्यवस्थित इथं गॅदर्स तयार झालेले आहेत. आता दुसऱ्या साईडची सेम मी गॅदर्स तयार करते आणि त्याच्यानंतर आता मी वरचा पार्ट सरळ ठेवला आहे. त्याच्यावरती जी आपली खालची 25 इंचाची लांब पट्टी होती ना, ती मी इथं घेतली, तिला इथं उलटी ठेवली. आज सरळ बाजू खाली आहे आणि आता हिला आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत. साधारणतः मोठ्या मोठ्या प्लेट घ्यायच्या, जास्त छोट्या घ्यायच्या नाही आहेत, कारण की 45 इंच एवढा रुंदीला कपडा आहे. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या प्लेट घेऊन आपल्याला इथं बसवावं लागेल. छोट्या प्लेट टाकला तर कपडा तसाच उरून राहील आणि मग तो कट करून टाकावा लागेल. त्यामुळे शक्य तेवढ्या मोठ्या आणि एकात एक आपल्याला ज्या प्लेट आहेत ना ते टाकायच्या आहेत. म्हणजे एक प्लेट आली की तिच्या खाली आपली दुसरी प्लेट गेली पाहिजे तशा, कारण की ह्या ड्रेसमध्ये तशाच प्लेट जास्त चांगल्या दिसतात. तुम्हाला मी जसं दाखवते तशाच. जेवढा पण आपला कपडा आहे सगळा यूज झाला पाहिजे, अगदी एक तुकडा देखील शिल्लक राहायला नाही पाहिजे. हे बघा अगदी कडेपर्यंत मी इथं भरपूर अशा प्लेट टाकून घेतल्या. आता आपण जो अस्तर कट केला ना घेरचा, तो आपण अस्तर आता जॉईंट करून घेऊया. हे बघा अस्तर आपण बरोबर कमरेच्या इकडनंच कट केला होता वरचा पार्ट ठेवून, त्यामुळे अस्तर आपला जास्त वगैरे कट होत नाही. आणि झालाच थोडाफार जास्त कट तर मधोमध अशी एखादी प्लेट टाकून घ्यायची, म्हणजे मग तो अस्तरचा पार्ट आपला ॲडजस्ट होतो. तर हे बघा असं आता मी इथं अस्तरही जॉईंट करून घेतला. आता आपण खालचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे ना आतमध्ये ते थोडा कट करूया, म्हणजे फिनिशिंग आपलं चांगलं दिसतं. त्यानंतर आता हे पलटी करूया आणि हे बघा किती छान असे इथं प्लेट लागल्या गेलेल्या आहेत. आता जे गॅदर्स आपण तयार करून घेतल्यात ना ते आपण इथून खाली रेडी करूया, म्हणजे जे इथून खालचा पार्ट आहे ना तिथे आपण गॅदर्स टाकून घेऊया. बघा आता आपले किती होतं, 45 इंचाची एक पट्टी होती, म्हणजे 45 दोन्ही 90 इंचाचे आपण गॅदर्स टाकले. तेव्हा कुठे ह्या जो वरचा आपण पट्टी जोडलेली आहे प्लेटवाली, त्या पट्टीला पुरतील एवढ्या गॅदर्स तयार होतील. त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंही कमी पट्टी घेतली तर तुम्हाला तो कपडा पुरणार नाही कडेपर्यंत, नाहीतर मग गॅदर्स तरी बरोबर येणार नाहीत, असं काहीतरी होईल. त्याच्यामुळे जेवढा आता ह्याची रुंदी असेल, आपल्याला जेवढ्याला रुंदीला जॉईंट करायचा आहे त्याच्या डबल कपडा पाहिजे. आपण वरचा पार्ट कट केला, त्याच्यानंतर खालच्या आपण 2 पट्ट्या एकाच भागाला जोडलेल्या आहेत, म्हणजेच की 45 दोन्ही 90 एवढी आपली रुंदी झाली होती गॅदर्सची. ठीक आहे, पण गॅदर्स टाकल्यानंतर आपलं ते 45च रेडी होतं. हे बघा कडेपर्यंत मला बरोबर पुरलेलं आहे, अजिबात जास्त नाही ना कमी नाही पडलेलं. हे बघा किती छान अशा आपल्या इथं गॅदर्स टाकल्या गेलेल्या आहेत. आता सेम मी दुसराही पार्ट असाच तयार करते आणि मग त्यानंतर आता आपण फिटिंग करूया. फिटिंग करताना मी इथं सरळच ठेवलेला आहे हा ड्रेस आणि कडेने व्यवस्थित बघायचं. कधी कधी कमरेचा पार्ट हा खालीवर होतो, तर ते जर खालीवर असेल तर तुम्हाला आत्ताच इथे ॲडजस्ट करावं लागतं. आता ही शिलाई मी बघा फिटिंगची शिलाई मी कमरेपर्यंतच दिली, तिथून खाली दिलेली नाही आहे. आता हा ड्रेस आपण उलटा करूया आणि उलट्या बाजूने आपली जी मेन फिटिंग राहते ती फिटिंग आपण इथं करून घेऊया. तर हे बघा इथून मी आता फिटिंग करायला चालू करते. फिटिंगची टीप ही नेहमी सरळच यावी. बऱ्याच जणांचं कमरेतच फिटिंगची टीप ही वाकडी होते, तर तसं अजिबात झालं नाही पाहिजे. फिटिंगची टीप ही सरळच आली पाहिजे. हे बघा आता मी इथं सरळ फिटिंगची टीप देते आणि ही टीप आपल्याला कमरेपासून खाली एक 2 ते 3 इंच एवढ्यापर्यंत न्यायची आहे. हे बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, एकदम सावकाश दाखवते जेणेकरून तुम्हालाही घेर जोडता यावा त्यासाठी. आता बघा कमरेपासून खाली मी एक 2 इंच आलेली आहे आणि इथून आता अस्तर वेगळा करते, दोन्ही अस्तर मी वेगळे करते आणि फक्त मेन फॅब्रिक माझ्या हातामध्ये आहे. हे बघा मेन फॅब्रिक हातामध्ये आहे, तिथून खाली सरळ टिप द्यायची. थोडी जरी वाकडी झाली तुमचं ते फिटिंगचा जो बाहेरच्या साईडनं आपलं मेन दिसतं ना तिथे तुमचं चुरगळल्यासारखं किंवा टीप अडकल्यासारखं दिसेल, ते त्यावेळेस दिसतं ज्यावेळेस तुमचा इथला पार्ट हा तिरका जातो त्यावेळेस. त्याच्यामुळे इथून खालची टीप ही सरळच गेली पाहिजे. आणि आता आपण अस्तर जोडूया. तर हे बघा इथे आता अस्तर जोडताना काय करायचं आपल्याला, इथे थोडासा ना कट द्यायचा मेन फॅब्रिकला, मन फॅब्रिकच्या टिपला, आणि तिथून आपल्याला अस्तर आतमध्ये टाकायचं आहे, टक करायचं. दोन्ही अस्तर एकावरती एक घ्यायचे आणि इथून आता आपल्याला अस्तर जोडायचे आहेत. लॉक करायचं पहिल्यांदा, कारण आपण इथून स्टार्ट करतोय त्यासाठी लॉक करायचं. मग इथून खाली आपल्याला हा अस्तरचाही घेर आपल्याला जॉईंट करायचा आहे खालपर्यंत. हे बघा आपण अस्तरचाही घेर जॉईंट करून घेतला आणि सेम ह्याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडचं फिटिंग करूया. हे बघा अजून एक टीप इथं मी फिटिंगची देते, कारण की माझे कस्टमर हे दूरदूरचे असतात, त्याच्यामुळे जरी फिटिंग झाला तरी त्यांना उसवता यावा आणि लूज तर होणारच नाही, कारण हे बरोबर फिटिंग असतं. हे बघा
अशा मी 2-3 टिप इथं ड्रेसमध्ये टाकत असते. आता दुसरी टिप आपली फिटिंगची कमरेपर्यंतच राहील, अगदी कडेपर्यंत एवढी राहणार नाही. ठीक आहे, तर आता सेम पद्धतीने मी दुसरी बाजू फिटिंग करते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अस्तरच्या घेरला आणि मेन फॅब्रिकच्या घेरला खालच्या साईडने डबल फोल्ड करून पूर्ण घेरला शिलाई द्यायची आहे. आणि मग झालं. एवढाच काय तर होतं. अगदी सोप्पा आहे हा ड्रेस शिवणं. फक्त एकदा डोक्यामध्ये शिरलं की कसं आहे काय करायचं आहे, मग तुम्हाला असं घेर वगैरे जोडणं अवघड वाटणार नाही. कधी कधी घेर जोडायचा म्हणजे खूप अवघड वाटतं की हा घेर कसा जोडायचा. तर टेन्शन घ्यायचं नाही, सावकाश करायचं आणि खूप सोप्पा आहे. अवघड असं काहीच नसतं. सगळ्या गोष्टी ह्या सोप्याच असतात आणि मी त्यातल्या त्यात तुम्हाला अजून सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आहे आपला ड्रेसचा फायनल लुक. बघा किती सुंदर असा हा ड्रेस माझ्यावरती दिसतोय. तर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.